नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टीचर्स चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या इंग्लिश बोलण्याच्या या प्रयत्नामध्ये अजून एक प्रकार आपण आज ॲड करणार आहोत, तो शिकणार आहोत. असे अनेक स्ट्रक्चर आपल्याकडे येतील आणि त्याचा उपयोग करून आपण इंग्रजी चांगलं बोलू यात शंका नाही. बोलणारा हा दिवसेंदिवस अधिक मॅच्युअर होत जातो, त्याच्याकडे वेगवेगळे स्ट्रक्चर्स येतात आणि त्यानुसार तो बोलत असतो. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण वूडचा वापर शिकणार आहोत. वूडचा वापर कसा करतात आणि वूड किती ठिकाणी वापरता येतो, विल आणि वूड मध्ये काय फरक आहे, या गोष्टी आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि वाटल्यास तर कमेंट करा. चला मग, लेट अस बिगिन. वूड, WOULD. वूड मध्ये एल आहे. बरेच विद्यार्थी याचा उच्चार उल्ड करतात. उल्ड, शुल्ड, कुल्ड हे बॅड इम्प्रेशन होतं. तो एल सायलेंट आहे. हा पहिला भाग झाला. वूड मधला एल सायलेंट आहे, त्यामुळे त्याचा उच्चार वूड आहे. वूड असा. वूड, कुड, शुड हा एक पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, विल हा, वूड हा विलचा पास्ट टेन्स आहे. विल, वूड अशा प्रकारे. तर बोलण्यामध्ये आय विल कम असं म्हणतो आपण आणि आय वुड कम असं पण म्हणतो. मग बोलणाऱ्याला हा प्रश्न पडतो की, आणि ऐकणाऱ्यालाही अंदाज येत नाही की विल बरोबर का वूड बरोबर, आणि विल म्हणजे काय आणि वूड म्हणजे काय. तर त्याचा फरक आहेच. सुरुवातीला इंग्लिश बोलणारा जसं इंग्लिश बोलायला सुरुवात करतो तर तो कॉम्बिनेशन ऑफ टेन्स मध्ये गडबड करतो, सिक्वेन्स ऑफ टेन्स मध्ये गडबड करतो. तो म्हणतो की येस्टरडे आय मेट माय फ्रेंड, ही टोल्ड मी दॅट ही विल मीट मी ॲट 7 PM. म्हणजे काल मला माझा मित्र भेटला आणि तो मला म्हणाला की मी तुला 7 वाजता भेटेल. आता 7 वाजता भेटेल हा तो भूतकाळात बोलला, भूत भविष्य. येस्टरडे आय मेट माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला भेटलो आणि तो म्हणाला ही हा साधा भूतकाळ झाला. मग असा नियम आहे की ज्यावेळेस रिपोर्टिंग वर्ब हे साधा भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ असतं, त्यावेळेस पुढील क्रियापदे हे बदलतात. हा भूतकाळ आहे तर हा पण भूतकाळ पाहिजे. इथे जर तुझं रिपोर्टिंग वर्ब से असेल, माय फ्रेंड से, तर पुढे काही बदल होणार नाही. मात्र हा जर साधा भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ असला रिपोर्टिंग वर्ब, तर पुढील क्लॉज मधले क्रियापदे हे बदलतात. तर मग आता जेव्हा माय फ्रेंड सेड, माझा मित्र म्हणाला, आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. तर तो काय म्हणाला हे आपण अवतरण चिन्हात लिहिलंय की आय विल हेल्प राहुल, मी राहुलला मदत करेल असं तो म्हणाला. हे डायरेक्ट स्पीच आहे, स्थळी आपण ऐकलेले. परंतु हे जेव्हा आपण सांगतो की माय फ्रेंड सेड, माझा मित्र म्हणाला की, दॅट माझा मित्र म्हणाला की तो राहुलला मदत करेल, म्हणजे काय, भूत भविष्यामध्ये बोलताना क्रिया तर झालेली. माझा मित्र म्हणाला, माय फ्रेंड सेड दॅट ही वुड हेल्प राहुल. आता इथे वुड होईल, इथे विल वापरता येणार नाही. अशा प्रकारे हा वुडचा पहिला वापर आहे. माय फ्रेंड सेड दॅट, माझा मित्र म्हणाला की, म्हणाला आहे ना. मग पहिला क्लॉज जर तुमचा भूतकाळी आहे तर पुढचा तुम्ही वर्तमानकाळी वापरू शकत नाही किंवा भविष्यकाळी वापरू शकत नाही, तर तो भूतकाळीच पाहिजे. विलचा वूड होईल. मग माय फ्रेंड सेड दॅट आणि सर्वनाम बदलेल. माझा मित्र म्हणाला की तो राहुलला मदत करेल. मग आयचा विल ही, कारण बोलणारा राहुल आहे. ही वूड हेल्प राहुल, ही वुड हेल्प राहुल. अशा प्रकारे बदलली. हा एक वूडचा उपयोग झाला. माय फ्रेंड सेड दॅट ही वुड हेल्प राहुल. हरी सेड किंवा हरी हॅड सेड असं जरी असलं, एक तर भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळ,
तर रिपोर्टिंग वर्ब हे भूतकाळी असल्यानंतर पुढील विल हा वुड होतो. इथे पण हरी सेड आय विल मीट यू ॲट 7 PM. मग याचं कसं होईल? हरी सेड दॅट, हरी म्हणाला की, काय म्हणाला? की मी भेटेल. मी म्हणजे कोण? बोलणारा कोण आहे? हरी. मग ही सर्वनाम. हरी सेड दॅट ही आता वुड होईल. इथे वुड अशा प्रकारे होईल. कुठलाही पहिल्या क्लॉज मध्ये जेव्हा भूतकाळ येईल तर भूतकाळची जोडी आपण लावतो. सर्वंट सेड टू द टीचर that he would help him. माझा मित्र मला म्हणाला की मी तुला पैसे देईल. माय फ्रेंड सेड दॅट ही वुड गिव्ह मी मनी. अशा प्रकारे वुडचा उपयोग होईल. दॅट ही वुड मीट, आता यू म्हणजे आपल्याला बोललेला आहे तो. ही वुड मीट मी ॲट 7 PM. अशा प्रकारे हा वुडचा पहिला उपयोग झाला. इनडायरेक्ट स्पीच मध्ये विलचा वुड होतो कारण तो भूतकाळाशी जोडावा लागतो आपल्याला. हा भूतकाळाशी जोडला आपण, सेड आणि वुड. त्यामुळे बोलणाऱ्याने हा बारीक बदल लक्षात ठेवायचा आणि हा प्रयत्नाने शक्य होतो. बोलणारा ज्यावेळेस साधं इंग्लिश बोलतो करता क्रियापदचं, तेव्हा ती फर्स्ट स्टेज असते. दुसरी स्टेज तो पॅसिव्ह कंट्रक्शन करतो. तो कर्म पुढे घेतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. ही त्याची मॅच्युरिटी. पण जेव्हा तो अजून तिसऱ्या स्टेजला जातो, वरच्या लेवलची लँग्वेज बोलताना, तेव्हा तो इनडायरेक्ट स्पीच वापरायला लागतो. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये पहिल्या वाक्यामध्ये काय रिपोर्टिंग वर्ब, त्याच्यानुसार तो त्याचं भान ठेवून पुढे बोलत असतो. तसा हा एक प्रकार आहे. सेड आल्यामुळे विलचा वुड झाला. आता दुसरा जो उपयोग आहे वुडचा, वुड कुठे वापरला जातो? आता यूज टू हॅबिच्युअल पास्ट साठी आपण वापरतो. यूज टू भूतकाळातील सवय. आय यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग लास्ट इयर. मागच्या वर्षी मी 6 वाजता उठायचो. आय यूज टू गो फॉर मॉर्निंग वॉक. म्हणजे आता जात नाही. मग भूतकाळातील सवय दाखवतो यूज टू. आणि हा यूज टू जेव्हा आता वाक्यात येईल तो बघा. आता हा यूज टू भूतकाळातला सवय दाखवतो आणि याला समानार्थी शब्द आपण वुड वापरतो. मग जायचो, खेळायचो, राहायचो, राहत असे, जात असे, देत असे, बोलत असे, अभ्यास करत असे. भूतकाळात दे यूज टू मीट मी when I was in Mumbai. When I used to work in TCS, some of the friends would come there. बघा आता पहिल्या वाक्यात यूज टू पुढे वुड वापरला, त्याचाही अर्थ लक्षात घ्या. जेव्हा 5-6 इन्सिडेंट एकत्र येतात भूतकाळातले हॅबिच्युअल, तेव्हा आपण पहिल्या प्रसंगाला यूज टू वापरून मोकळा होतो. परंतु पुन्हा जर तशा गोष्टी येत असतील तर पुढे आपण वुड वापरतो. उदाहरणार्थ आय यूज टू लिव्ह इन मुंबई लास्ट इयर. पुन्हा आय वुड वर्क इन TCS. सम ऑफ द फ्रेंड्स वुड कम टू मी अँड दे वुड चॅट विथ मी. दे वुड टॉक ऑन डिफरंट टॉपिक्स अँड फायनली वी वुड सिट इन द हॉटेल अँड वी वुड हॅव टी. अशा प्रकारे म्हणजे भूतकाळातील प्रसंग सांगताना स्टोरी टेलिंग असेल किंवा भूतकाळातील हॅबिच्युअल असेल त्यावेळेस यूज टू वापरतात आणि यूज टूचा पुन्हा उल्लेख येऊ नये म्हणून वुड वापरतात. अशा प्रकारे याचे पण आता 4 वाक्य आपण घेऊ. बघा आता वुड असा वापरतो आपण. आता भूतकाळातील प्रसंग सांगतोय आपण. मोर दॅन 1 इन्सिडेंट्स, एकापेक्षा जास्त अनुभव आपण सांगतोय. आय यूज टू लिव्ह इन हॉस्टेल लास्ट इयर. मागच्या वर्षी मी हॉस्टेलमध्ये राहायचो किंवा राहत असे. आय वुड स्टडी देअर. आता इथं आय यूज टू स्टडी देअर, तिथे मी अभ्यास करायचो. देन आय यूज टू सिंग विथ माय फ्रेंड्स.
वी यूज टू प्ले क्रिकेट देअर. मग प्रत्येक वेळेस यूज टू येईल. तर या यूज टूचं रिपिटेशन टाळण्यासाठी आपण दुसऱ्यांदा वूड वापरतो. वूड इज इक्वल टू यूज टू असा अर्थ लक्षात ठेवा. यूज टू इज इक्वल टू वूड. वूडला यूज टूला रिप्लेस करण्यासाठी आपण वूड वापरतो. वूड सुद्धा हॅबिच्युअल पास्ट, रिपिटेशन ऑफ ॲक्शन आणि स्टोरी टेलिंगमध्ये आपण वापरतो, किंवा रिपिटेशन ऑफ इन्सिडेंट्स किंवा स्टोरी टेलिंग. हा एक मुद्दा क्लिअर झाला. बघा मग, आय यूज टू लिव्ह इन हॉस्टेल लास्ट इयर. मागच्या वर्षी मी हॉस्टेलमध्ये राहायचो, म्हणजे आता राहत नाही. मग आय वुड स्टडी देअर, तेथे मी अभ्यास करायचो. आफ्टर देन किंवा काही कनेक्टिव्ह टाकू नका. आय वुड सिंग विथ माय फ्रेंड्स देअर, तेथे मी मित्रांबरोबर गायन करायचो. वुड वापरला. वी वुड प्ले देअर क्रिकेट एव्हरी डे, तेथे मी रोज क्रिकेट खेळायचो. अशा वेळेस वुड वापरतात. हा झाला मुद्दा दुसरा. लक्षात घ्या, पहिला मुद्दा भूतची जोडी आपण लावली इनडायरेक्टमध्ये. दुसरा मुद्दा आहे स्टोरी टेलिंग किंवा रिपिटेशन ऑफ ॲक्शन हॅबिच्युअल पास्टसाठी यूज टूला रिप्लेस करून आपण वुड वापरतो. आता तिसरा जो उपयोग आहे तो आहे इच्छादर्शक प्रयोग. इच्छादर्शक, एखाद्याला आपण इच्छा विचारतो किंवा आपली इच्छा आपण सांगतो तेव्हा वुडचा उपयोग करतो. इट इज ऑल्सो यूज फॉर पोलाइट रिक्वेस्ट. वुड इज ऑल्सो यूज फॉर पोलाइट रिक्वेस्ट. वुड यू लेंड मी युअर पेन प्लीज, तुझा पेन मला उसना देशील का, अशा प्रकारे. आता दोन गोष्टी समोरासमोर जर असल्या, चहा आणि कॉफी असला, तर वुड यू लाईक टू टेक टी, तुला चहा घ्यायला आवडेल, म्हणजे कॉफी पण आहे. नंतर आय विल प्ले हॉकी टुमॉरो, असं एक वाक्य आहे, मी उद्या हॉकी खेळेल. विल असलं म्हणजे बऱ्यापैकी निश्चितता वाटते आपल्याला, विल. परंतु तर त्या ठिकाणी शक्यता कमी असेल किंवा खेळेल किंवा खेळणार नाही, तर तशा वेळेस आपण वुड वापरतो. आय वुड प्ले टुमॉरो, म्हणजे पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. किंवा आय मे प्ले क्रिकेट, आय माइट प्ले क्रिकेट टुमॉरो, अतिशय कमी शक्यता. तर निश्चितता नसेल तर तिथे वुड आपण वापरू शकतो. आणि आता असं एक स्ट्रक्चर असतं, आय वुड लाईक. आता आय वुड लाईक नंतर टू वापरतो आपण. आय वुड लाईक टू हॅव टी इन द मॉर्निंग. याचे पण 2-3 वाक्य आपण घेऊ. इच्छादर्शक प्रयोग. ही वुड लाईक टू मीट मी. इच्छादर्शक प्रयोग मध्ये ही वुड लाईक, त्याला आवडेल मला भेटायला. नंतर आय वुड लाईक टू प्ले, मला खेळायला आवडेल विथ यू. आता इथे बघा, आय विल प्ले विथ यू, भविष्यकाळी मी तुझ्याबरोबर खेळेल, जे निश्चित आहे. विल वापरलं म्हणजे जवळपास निश्चित असतं. परंतु इथे क्रिकेट खेळलं जात आहे आणि आपण एका बाजूला दुसरा खेळ खेळला जातोय, तर आपण त्याला सांगू शकतो की आय वुड लाईक टू प्ले क्रिकेट, म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडेल बुवा, म्हणजे समोरची घटना आहे. आणि उद्याचं जर मी सांगेल आय विल प्ले क्रिकेट, उद्या खेळेल मी, परंतु आता खेळलं जात आहे आणि मी जवळच उभा आहे, मी सांगतो आय वुड लाईक टू प्ले क्रिकेट. तशा वेळेस वुड आपण वापरतो. किंवा इच्छा दाखवण्यासाठी पण आपण इतर वेळेस वुड वापरतो. नंतर आता रिक्वेस्ट आहे, पोलाइट रिक्वेस्ट. वुड यू लाईक टू चॅट विथ हर. बघा, तुला तिच्याबरोबर बोलायला, गप्पा मारायला आवडेल का, अशा ठिकाणी वुड वापरतात. हा इच्छादर्शक प्रयोग आहे की तुला असं आवडेल का. वुड यू लाईक टू चॅट विथ हर. नंतर वुड शी लाईक टू हॅव टी. किंवा इथं दुसरा घ्या, वुड दे लाईक, वुड यू लाईकच घ्या. वुड यू लाईक टू हॅव टी, तुला चहा घ्यायला आवडेल का, म्हणजे चहा समोरच आहे, आपण त्याला विचारतोय वुड यू लाईक टू हॅव टी. डिश असेल, चहा असेल काही, तर त्याला हॅव म्हणतात, टू हॅव. टेक वापरू नका शक्यतो. वुड यू लाईक टू टेक टी असं न करता
टू हॅव हे वर्ब वापरा. वुड यू लाईक टू हॅव टी, कप ऑफ टी. वुड यू माइंड, आता हा वेगळा प्रयोग आहे. हे 4 प्रयोग झाले इच्छादर्शक. आता इथे वुड यू माइंड, तुला वाईट वाटेल का? जर ही रचना असते वुड यू माइंड अधिक इफ अधिक सिंपल प्रेझेंट टेन्स, ही रचना असते. वुड यू माइंड इफ आय सिट हिअर, मी जर इथे बसतो तर तुला ते आवडेल का? किंवा हा जरी प्रेझेंट असला त्याचा उच्चार फ्युचर सारखा करतात. मी जर इथे बसेल तर तुला आवडेल का? वुड यू माइंड इफ आय सिट हिअर. वुड यू माइंड इफ आय ड्राईव्ह विथ फुल स्पीड. वुड यू माइंड इफ ही डझंट कम, तो जर आला नाही किंवा येणार नाही, ही डझंट कम, तो जर येणार नाही तर तुला वाईट वाटेल का? असा माइंड, वुड यू माइंड हा एक प्रयोग करतात. ही एक रचना असते. वुड यू माइंड अधिक इफ. वुड यू माइंड किंवा वुड दे माइंड इफ आय डोंट स्पीक, अशा प्रकारे. तर वुडचा हा एक वापर आहे. म्हणजे आता एवढे वापर झाले. आता हे शेवटचे 2 वापर आहेत. वुड हा कंडिशनल क्लॉज 2 मध्ये वापरतात. टाईप 2 मध्ये जर तरचा जो प्रयोग असतो त्याच्यामध्ये कंडिशनल क्लॉज 2 मध्ये आपण वापरतो. तर हायपोथेटिकल असतो. इट इज हायपोथेटिकल. इफ ही केम, बघा इथे पण पहिला क्लॉज मध्ये इफ ही केम, इथे भूतकाळ आहे, भूतभूतची जोडी लागेल. पहिल्या क्लॉज मध्ये भूतकाळ आला तर सावध होऊन जायचं पुढच्या क्लॉज मध्ये. किंवा रिपोर्टिंग वर जर भूतकाळ आलं तर बोलणाऱ्याने सावध व्हायचं की पुढचे रूप सर्व भूतकाळ किंवा पूर्ण भूतकाळात जातील. इफ ही केम आय वुड आस्क हिम. तो जर आला तर मी त्याला प्रश्न विचारेल. बघा इथे भूतकाळ आहे, इथे पण वुड वापरला. ही कंडिशनल क्लॉज मधली दुसरी केस आहे. देर आर 3 कंडिशन्स, नाही का? जर तर मध्ये 3 कंडिशन आपण पाहिल्या मागच्या एक व्हिडिओ लेक्चरमध्ये. ते व्हिडिओ लेक्चर पण तुम्ही बघा. आणि चौथी 0 कंडिशन आहे. तर जर तर मध्ये हा दुसरी कंडिशन आहे, त्याच्यामध्ये वुड वापरतो आपण. त्याच्यामध्ये हायपोथेटिकल आहे. इफ आय वेअर अ बर्ड, बघा इथे आयला वेअर लावलेला आहे. या कंडिशन मधला नियम आहे. आयला आपण वॉज लावतो, पण इथे इफ आय वेअर अ बर्ड कॉमा आय वुड फ्लाय. जर मी पक्षी राहिलो तर मी उडेल, म्हणजे कल्पना आहे. तिसरं, इफ they earn money, कॉमा जर त्यांनी पैसे कमवले, they would buy car. they would buy a car. काल्पनिक आहे. त्यांनी जर पैसे कमवले तर ते कार घेतील. मला जर पंख असले तर मी उडेल. इफ ही केम आय वुड आस्क हिम. हे तिन्ही क्लॉज मध्ये वुड आलेला आहे. तो वुड का आलेला आहे? कारण पहिल्या क्लॉज मध्ये सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आलेला आहे. इथे केम आहे, इथे वेअर आहे, इथे हे. अजून एखादं वाक्य आपण घेऊ. इफ इंडिया वॉन द टॉस. जर भारताने टॉस जिंकला तर काय? इंडिया वुड बॅट फर्स्ट. इंडिया अगोदर बॅटिंग करेल. तर इंडिया वुड बॅट फर्स्ट. इंडिया वुड बॅट फर्स्ट. बघा इथे वुड आला, इथे वॉन आला. अशा कंडिशन मध्ये आपण कंडिशनल क्लॉज 2 मध्ये वुड वापरतो आणि कंडिशन 3 मध्ये सुद्धा आपण वुड वापरतो. तिसरी कंडिशन जी असते जर तरची,
तिसरी कंडिशन जी असते ती अशक्य परिस्थिती असते कंडिशनल क्लॉज मधली. पहिली शक्य परिस्थिती, दुसरी काल्पनिक परिस्थिती, तिसरी अशक्य परिस्थिती. याच्याकडे आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये वाक्य घेतलं होतं. इफ विराट हॅड प्लेड, बघा इथे पूर्ण भूतकाळ आहे पहिल्या क्लॉजमध्ये. तर पुढच्या क्लॉजमध्ये साहजिकच इफ विराट हॅड प्लेड, जर विराट खेळला असता तर कॉमा इंडिया वुड हॅव वॉन. आता इथे वुड हॅव आलेला आहे पुढे, पण वुड हॅव वॉन. जसं आपण विल हॅव गॉन वापरतो, मी गेलो असेल. परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये आपण विल हॅव गॉन, विल हॅव रिच्ड असं वापरतो. विल हॅव रिटर्न, लिहिलं असेल पूर्ण क्रिया, पण इथे लिहिलं असतं. इफ विराट हॅड प्लेड इंडिया वुड हॅव वॉन. जर विराट खेळला असता तर भारत जिंकला असता. तर जिंकला असता, आलो असतो, गेलो असतो, त्या ठिकाणी वुडचा वापर करतात. आय वुड हॅव टेकन मेडिसिन, मी औषध घेतलं असतं. आय वुड हॅव ड्रिव्हन अ कार. आय वुड हॅव टेकन पार्ट इन द कॉम्पिटिशन, मी स्पर्धेत भाग घेतला असता. पण काहीतरी अट त्या अगोदर असते. तर अशा अटदर्शक वाक्यामध्ये तिसऱ्या कंडिशनमध्ये पण आपण वुड वापरतो. आणि या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील किती ठिकाणी आपण वुड वापरतो. तर हे झालं फळ्यावरचं लिखाण किंवा समजणे. परंतु बोलणे वेगळं आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हे बोलावं लागेल. अनलेस यू स्पीक यू विल नॉट बी एबल टू स्पीक. मागच्या लेक्चरमध्ये आपलं झालं. कारण बोलणे ही क्रिया सरावाची आहे. समजणे ही चांगली गोष्ट आहे, समजलं तुम्हाला. परंतु कारागिरीकडे जर सर्वच मटेरियल आणून दिलं, विटा, सिमेंट, त्याच्याकडे सर्व वस्तू असतील, पण त्याला बांधकाम येईलच असं नाही. ते बांधकाम जेव्हा वीट ठेवेल, सराव करेल, तेव्हाच त्याला ते बांधकाम येईल. तसं या अनेक प्रकारच्या विटा तुमच्याकडे आहेत, चांगली गोष्ट आहे. पण ते आता एकत्र करायला शिका, म्हणजेच बोला. प्रॅक्टिस करून लगेच तुम्हाला बोलता येईल, जास्त वेळ लागणार नाही. दिवसाला 200, 250, 500 वाक्य जर बोलले वेगवेगळ्या कंडिशनमध्ये तर या गोष्टी येतील. तर ठीक आहे, हा वुडचा वापर सरावाने येईल तुम्हाला. आणि विल आणि वुड मधला फरक लक्षात घ्या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे मित्रांनो, बाकीचा भाग आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.